विनायक सावळे सरांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी आपली मागणी करावी. धावतो मला बोलायचं नाही आहे. मला शांततेने बोलायला मिळावं म्हणून तिने स्वतःच तिचा अर्धा वेळ मला दिलेला आहे. आणि परिचय करून देताना परिचय मी स्किप केलेला आहे आणि तो म्हणाला की नाम ही काफी आहे. काल जेवताना एक जण मला म्हणाला की अहो तुम्हाला कोणी सांगितलं आहे का तुम्ही विश्वास नांगरे पाटील सारखे दिसतात. कारण हो हो आदनबंद मला असं सांगतात. पण त्याच्या या कॉम्प्लिमेंटने मी असं भारवलं की काल मी चक्क मैं तुमको विश्वास दो तुम मुझको विश्वास दो गाणं म्हणून टाकलं. आत्ताचा भविष्यवेध विषय जसं गेल्या अधिवेशनाला मांडला तसा मी पण तो मांडलेला होता. पण त्यावेळेस मी भविष्याची आव्हानं कोणती आहेत आणि त्या आव्हानांसाठी आपण कसं तयार राहायला पाहिजे असा मांडला. आज मी तो भविष्यवेध संघटनांतर्गत आव्हानांचा आपण कसा सामना करायचा असा मांडायला पाहिजे असं माझं मत आहे. लक्षात घ्या, कोणतीही संघटना ही प्रभावी संघटना कशी असते. आपलं सगळ्यांचा हिशोब असा आहे की आपलं संघटन प्रभावी असतं. संघटन प्रभावी असणं म्हणजे 4 गोष्टींठिकाणी 4 क्षेत्रांमध्ये तिची ना दखल घेतली जाते. नंबर 1, समाज तिची दखल घेतो. म्हणजे आपल्या परिसरात जर कुठे अंगात यायला लागलं, चमत्कार घडले तर वृत्तपत्रात बातमी येते आणि चला आव्हा अशी बातमी येते. म्हणजे समाज दखल घेतो, माध्यमे पण दखल घेतात. तिसरं आहे लोकप्रतिनिधी तुमची दखल घेतात. आणि नंबर 4 प्रशासन तुमचं दखल घेतं. या 4 ठिकाणी आपल्याला निमंत्रण असलं पाहिजे, आपल्याबद्दल माहिती असली पाहिजे आणि आपल्याशी संबंधित काही घडलं तर आपल्याला विचारणा केली गेली पाहिजे. असं जर संघटन असेल तर ते दखलपात्र संघटन म्हटलं जातं. आता दखलपात्राचे पण 2 प्रकार आहेत. एक सकारात्मक दखलपात्र, दुसरा नकारात्मक दखलपात्र. म्हणजे एक पक्ष आपल्याकडे असा आहे, तो असं म्हणतो की यांनी जर या पाट्या काढल्या नाहीत तर ह्या पाट्या कशा काढायच्या हे आम्ही ठरवतो. मग प्रशासन विचार करतं अरे डोक्याला ताप होणार बाबा, आपणच जाऊन मधला काहीतरी मार्ग काढा. हे उपद्रवी दखलपात्र झाला. आपण सकारात्मक दखलपात्र आहोत. काहीतरी विधायक करण्यासाठी यांची मदत होऊ शकते अशा पद्धतीचं दखलपात्र प्रभावी संघटन आपल्याला उभं करायचं. आणि दखलपात्र प्रभाव जे असतात संघटनेचे, दखलपात्र संघटनेचे जे प्रभाव असतात ते 3 प्रकारचे प्रभाव असतात. पहिला प्रभाव असतो तात्कालिक प्रभाव. हवा तयार केली जाते आणि त्याची राज्यभर चर्चा होते, प्रसंगी देशभर चर्चा होते. म्हणजे आपल्याकडे एक महिला आहे, त्या अशी काहीतरी हवा तयार करतात. काहीतरी हवा तयार केल्याशिवाय त्याला तृप्त वाटत नाही. असं म्हणजे नाव सांगायची गरज नाही तुम्हाला. मग असं काहीतरी ते हवा तयार करायचं काम करतात. पण हा प्रभाव बातम्या येणार, लोक प्रशासन जागृत होणार, पोलिस येणार, चर्चा होणार, टी व्हीमध्ये त्याची मुलाखत येणार. असं काहीतरी 8-15 दिवस ते चालतं. मी या मंदिरात घुसेल, मी इथे जाईल, मी तिथे जाईल, असं काहीतरी हवा तयार केली जाते. हा तात्कालिक प्रभाव असतो. आता त्या काय करतायत कोणाला माहिती नाही. दुसरं, काही काळासाठी काही गट संघटना देखील प्रभाव तयार करतात. अण्णा हजारेंचं नाव घेता येईल की त्यांनी एक प्रभाव निश्चितपणे या देशामध्ये एका काळात तयार केला होता. तिसरा महत्त्वाचा प्रकार असा आहे की काही संघटना सातत्याने कायम वृद्धिंगत होत प्रभाव टिकवत राहतात, वाढवत राहतात. मान्य करायचं असेल की नका करू, संघ सध्या तरी अशी एक संघटना आहे की ती सातत्याने आपला प्रभाव दबाव वाढवण्यामध्ये यशस्वी झालेली आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला ज्यांना ज्यांना संघटना म्हणून काम करायचं आहे त्यांना असा विचार करावा लागेल की माझं संघटन हे कायम प्रभाव, चांगल्या अर्थाने दबाव वाढवणारी, टिकवणारी संघटना कशी होईल. याचं एकमेव उत्तर जगात सांगितलेलं आहे. ज्या संघटनेमध्ये मी कशासाठी काम करतो आणि मी का काम करतो याची उत्तरं असलेली, चांगली जाणती उत्तरं असलेली कार्यकर्ते आहेत, त्याच संघटनेचा प्रभाव कायम टिकू शकतो. 2 गोष्टी आता आपल्याला समजल्या. नंबर 1 विचार, मी का काम करतो.
मी कोणत्या विचारासाठी काम करतो, नंबर 1. नंबर 2, त्याच्यासाठी प्रत्यक्ष काम करणारे तुम्ही आणि मी म्हणजे आपण कार्यकर्ते. विचारांच्या बद्दल तर खूपच चांगली माहिती गेली 2.5 दिवस आपण या ठिकाणी ऐकत आहोत. तरी मी काही गोष्टींची उजळणी करण्यासाठी तुम्हाला मदत करेन. लक्षात घ्या, अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका ही देव आणि धर्माच्या थेट विरोधात जाणारी नाही, हे लक्षात घ्या. जगभरातले विवेकवादी असं म्हणतात की देव आणि धर्म या 2 गोष्टींना फुली मारल्याशिवाय तुम्ही विवेकवादी जीवन पद्धती जगू शकत नाहीत. या भूमिकेशी आपला विरोध आहे. या भूमिकेशी आपण मान्यता नाही या भूमिकेला. देव आणि धर्म हा जर मानव केंद्रीय असेल, देव आणि धर्म हा जर तुम्ही व्यक्तिगत उन्नत होण्यासाठी जर या कल्पना वापरत असणार, तर अशा गोष्टीचा अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्वागत करते. त्याच्या नावाने जे शोषण, फसवणूक, दिशाभूल आणि बुद्धिभेद केला जातो, राजकारण केलं जातो, त्याच्यासाठी शहाणं करण्यासाठी हे संघटन आहे. हे जर आपण नीट समजून घेण्याची गरज आहे. आपल्या प्रतिमेबद्दल जे गैरसमज तयार झालेत ते तुम्ही निस्तारण्याची गरज आहे. हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा आहे कार्यकर्त्यांच्याबद्दल, ज्याच्याबद्दल आपण थोडंसं जास्त बोलायला पाहिजे. आपण प्रत्येकजण स्वतःला प्रश्न विचारतो. मी इथे विचार केला होता की आत्ताच आलेले कार्यकर्ते कोणी हात वर करा, 5 वर्ष झालेले कार्यकर्ते कोणी जरा हात वर करा, 10 वर्ष 35 वर्ष झालेले कोणी हात वर करा. माझ्यामध्ये आपण 2 गट करू. सोपं, दाभोळकर असताना काम करणारे कार्यकर्ते आणि दाभोळकरांच्या नंतर डॉक्टर गेल्यानंतर काम करणारे कार्यकर्ते, असे आपण 2 गट करू. आपण काम का करतो, आपल्या कामामागच्या प्रेरणा काय, मी इथे काय, मी 35 वर्ष जर इथे असेल तर असं इथं काय आहे की ज्याच्यामुळे मला इथे 35 वर्ष थांबावं असं वाटतं. अनंत अडचणी असताना, विरोध असताना, घरातून प्रसंग विरोध असताना, जिथे तुम्ही काम करतात तिथे शेरेबाजी पचवावी लागत असताना तुम्ही हे काम का करता, त्याच्या प्रेरणा काय, याचा आपण नीट शोध घेतला पाहिजे. आता काल रवींद्र पाटलांचा या ठिकाणी सत्कार झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही बुक स्टॉल लावतो आणि तिथे प्रचंड काम करावं लागतं. बुक स्टॉलमध्ये खूप काम करावं लागतं. पुस्तकाचे गठ्ठे लावणे, पुस्तकं लावणे, पुस्तकं स्वच्छ करणे, ते स्टॉल उघडणे, स्टॉल स्वच्छ करणे. एका वर्षी कधीच न येणारा कार्यकर्ता रोज संध्याकाळी तिथे यायला लागला आणि तो पुस्तकं स्वच्छ करायला लागला, तरुण मुलगा. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की एरवी हा कधीच येत नाही आणि आता मात्र नियमितपणे पुस्तकं स्वच्छ करतोय, काम करतोय. रोज बरोबर हा 5:45-6 येऊन जातो. तर रवींद्र पाटील सर माझ्याकडे बघायचे, काय चांगली गोष्ट आहे. मी म्हटलं आणि चांगली गोष्ट, आनंद आहे, स्वागत करा त्याचं. 2-3 दिवसपर्यंत बरोबर चाललं. माझ्यापेक्षा रवींद्र पाटील जास्त चाणाक्ष आहे. ते म्हणे तो काय आहे ते मला आज समजलं. काय समजलं, त्यांनी मला एक मुलगी दाखवली. ही येते म्हणून हा येतो. हा 5:45 येतो, टाईम लावला मी. ही 6 येते, ही 5:45 जाते, हा 7 जातो. प्रेरणा, प्रेरणा, कामाच्या प्रेरणा. अशी माणसं मला माहिती आहेत की जी व्यक्तीच्या प्रेमापोटी काम करतात. व्यक्ती आवडतो आणि म्हणून काम करायचं. म्हणजे माझा कामाचा सुरुवातीचा भाग तर तसाच आहे. दाभोळकरांना बघूनच असं वाटायचं की झपाटल्यासारखं काम करायचं. माझं D.Ed झालं 96 साली, 97ला. आणि मी विचार केला की जॉब सुरुवातीचे 2 वर्ष करायचेच नाही, पूर्ण वेळ काम करायचं. दाभोळकर तेव्हा भाषणात म्हणायचे, मला एका असिस्टंटची गरज आहे, मला सेक्रेटरीची गरज आहे. आणि ते माझ्या कानात घुमायचं, बस सेक्रेटरीच व्हायचं. डॉक्टरांच्या सोबतच राहायचं, 24 तास सोबत, सचिव व्हायचं. आणि अशाच राज्यकारकडून परत येताना रेल्वेमध्ये परेश भाई तर पुढे बसतात, मला दिसत नाही आहेत. हां, ते सगळं भूत माझ्या डोक्यातून काढलं. ते परेश भाईंनी रात्रभर आम्ही गप्पा केल्या आणि त्याच्यामधून त्यांनी ते काढलं. व्यक्तिप्रेमापोटी हा मला आवडतो म्हणून मी काम करायचं. पण ज्या वेळेस त्या व्यक्तीचे गुणदोष कळायला लागतात किंवा त्या व्यक्तीबद्दलचं नातं आपलं खराब व्हायला लागतं आणि आपण आपल्या कामावर त्याचा परिणाम करतो. व्यक्तिप्रेमापोटी काम. तिसरा एक प्रकार आहे संधिप्रेम. मला जरा काही स्वागताला वगैरे जागा आहे कधी कधी, जरा एक नाव असेल तर आहे बाबा, मी आहे, हजर आहे,
अशी संधी द्यावी लागते, दिली पाहिजे असं वाटणं चूक नाही. लक्षात घ्या. अब्राहम मॅस्लो नावाचा एक मानसशास्त्रज्ञ झाला आणि अब्राहम मॅस्लोने असं सांगितलं की माणसांच्या प्रेरणा काय असतात. मग त्याने प्रेरणेचा एक सुंदर असा शंकू तयार केला आणि बेसमध्ये त्याने सांगितलं की पहिली गरज माणसाची शारीरिक असते, दुसरी गरज माणसाची सुरक्षाविषयक असते, तिसरी गरज माणसाची सामाजिक असते, चौथी गरज माणसाची स्वतःचं आत्मस्तुती मिळणं, शाबासकी मिळणं, कौतुक मिळणं, पद मिळणं, पुरस्कार मिळणं अशी असते. आणि मात्र सगळ्यात वरची आहे त्याची गरज, या सगळ्या गरजा जिथे संपलेल्या असतात तिथे तो जातो, त्याला सेल्फ ॲक्च्युलायझेशन असा शब्द आहे, आत्मानुभूती असं त्याला मराठीत म्हणतात. आपण पहिल्या दुसऱ्या गरजांचा विचार नको करूया, पण मॅस्लो असं म्हणतो की माणसाला प्रेमाची गरज आहे, माणसाला संधी आवश्यक असते, माणसाला पद आवश्यक असतं. या सगळ्या गोष्टी त्याला ओळख देतात. मानसशास्त्रज्ञ त्या सगळ्याची गोळा डेन्स करताना ते म्हणतात ओळखची गरज असते माणसाला, ओळख. जे इथे काम करतात त्यांची अंधश्रद्धा निर्मूलचे कार्यकर्ते नावाची ओळख तयार झालेली आहे. आणि मगाशी जे सांगितलं की तुम्ही काम जरी नाही केलं तरी तुम्ही अनिसचेच कार्यकर्ते असता अशी तुमची प्रतिमा तयार झाली असते. माणसाला ओळखीची गरज असते आणि मला असं वाटतं की संघटनेने सतत याची जाणीव ठेवायची असते. इथे माणसं सत्काराला येत आहे, इथे माणसं निवेदनाला येत आहे, इथे माणसं परिचय करून द्यायला येत आहे. तरी हे सगळं संघटनेने विचारपूर्वक केलेलं आहे आणि असं ठरवलं की आपला प्रत्येक राज्य पदाधिकारी हा या 3 दिवसात स्टेजवर आला पाहिजे. आपला प्रत्येक जिल्ह्याचा कार्याध्यक्ष आणि आपला प्रत्येक जिल्ह्याचा प्रधान सचिव हा स्टेजवर या 2.5 दिवसामध्ये कुठे ना कुठेतरी तो येईल अशी आपण काळजी घेतली पाहिजे. एकाच विभागाची माणसं परत परत येत आहेत असं होता कामा नये. सगळीच माणसं असली पाहिजे, सगळ्याच विभागाची माणसं असली पाहिजे असं आपण ठरवतोय. आणि जर कुठे थोडं हलकं, थोडं जास्त सॉफ्ट कॉर्नर द्यायचा असेल तर तो कुठे द्यायचा, तर तो आपण विदर्भाला द्यायला पाहिजे, आपण तो मराठवाड्याला द्यायला पाहिजे. कारण तिथं काम वाढण्याची गरज आहे, तिथे काम वाढण्याची गरज आहे. असा प्लॅन करून हे सगळं बनवलेलं आहे. तरी त्याच्यात थोडंसं कमी अधिक होणार, कारण आपल्याला माहिती आहे मॅस्लो जे काही सांगून गेला ते खरंच सांगून गेला. माणसांना संधीची गरज असते, माणसाला पदाची गरज असते, माणसाला कोणीतरी पाठीवर हात ठेवून शाबास म्हणायची गरज असते, छान झालं असं म्हणण्याची गरज असते. याची आपण आत्ताही काळजी घेतो, भविष्यात पण काळजी घेऊ. पण मला त्याच्या पुढचं म्हणायचं आहे, मला त्या टोकाचं बाबतीत बोलायचं आहे ज्याला सेल्फ ॲक्च्युलायझेशन असं म्हणतात. आपल्या काम करण्याच्या प्रवासामध्ये अशी जागा यावी, अशी वेळ यावी की त्या क्षणी तुम्हाला वाटावं की मला नाही बोलवलं तरी सुद्धा चालतंय, मला नाही पद दिलं तरी सुद्धा चालतंय, मी स्टेजवर नाही गेलो तरी सुद्धा चालतंय, मला जी जबाबदारी दिली ती मी करणार आहे याबद्दल तुम्ही निशंक असता. अशी काहीतरी वेळ आपल्या आयुष्यामध्ये यावी आणि अशी वेळ असलेले कार्यकर्ते संघटनेकडे असावे. अशी माणसं आहेत इथे आज की ते खाजगी होणार पण सांगितलं गेलं पाहिजे. काल आम्ही ज्ञानदर्शनमध्ये कट्यारे सरांचा वाढदिवस साजरा केला. काल कट्यारे सरांचा वाढदिवस होता. आमच्या डोक्यात होतं की इथून एकदा तरी त्याचा उल्लेख करावा, जसा अरमानचा आपण केला. पण कालच्या सगळ्या गडबडीमध्ये ते काही झालं नाही. इथं बघत असणार तुम्ही, इथं सतत काहीतरी, इथं फार शांतता वाटते, छान किती मस्त चाललेलं आहे. पण हे जे मस्त चाललेलं असतं ना तर ती इथं खूप काहीतरी गडबड चाललेली असते, म्हणून इथं मस्त चाललेलं असतं. आणि मग तिथं प्लॅन चाललेला असतो की हे कमी वेळेत कसा बसवता येईल, इथं कसा वेळ वाचवता येईल. त्याच्यामध्ये त्यांचा वाढदिवस राहिला. मला वाढदिवसाबद्दल बोलायचं नाही. परवा त्या काकूंचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं पुण्यामध्येच. ते त्या काकूंना दवाखान्यात ॲडमिट करून इथे येऊन गेले. म्हणजे काकूंना जेव्हा त्यांची गरज होती तेव्हा ते तिथे सोडून इथे येऊन गेले. काल त्यांचा वाढदिवस होता,
कालसुद्धा त्यांनी काकूंच्या सोबत थांबायला पाहिजे होतं किंवा काकू इथे असायला पाहिजे होत्या, तरीसुद्धा काल ते घरी गेले नाही, ते इथेच राहिले. आणखी दुसरी गोष्ट सांगतो, त्यांचं आता 3-4 महिने झाले असतील दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालं. हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. मी कट्यारे सरांचं काही ग्लोरिफिकेशन करत नाही. अशी माणसं आहेत आपल्याकडे. 3-4 महिने झाले असतील त्यांच्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन झालं. ते ऑपरेशन यांनी जवळपास 1-1.5 वर्ष लांबवलं आणि नंतर तर अशी कंडिशन झाली की ते इथून तर त्या गेटपर्यंत सुद्धा पायी चालू शकत नाही. तेवढ्यासाठी सुद्धा त्यांनी रिक्षा केली. अशी अवस्था आल्यानंतर सुद्धा ऑपरेशन टाळलं. मग सगळे ओरडायला लागले की हे आता बंद करा, तुम्ही ऑपरेशन करायला पाहिजे. ते म्हणाले की मला आता फक्त 1 महिन्याची वेळ द्या, 1 महिन्याची वेळ द्या, 1 महिन्यानंतर मी करेन. तो 1 महिना त्यांनी तसाच घालवला, कारण जळगावला राज्य कार्यकारिणीची बैठक ठरली होती. ती बैठक झाल्याशिवाय ऑपरेशन करणार नाही. अशी खूप माणसं आहेत तिथे, खूप माणसं आहेत, खूप माणसं आहेत. नाशिकला राज्यकारिणीची बैठक मला अजूनही आठवते, सिटू भवनामध्ये झालेली. सिटू भवन हे तसं हॉल आहे आणि वर एका कोपऱ्याला संडास आणि बाथरूम आहेत आणि ते स्वच्छ राहावेत असा आपण प्रयत्न करतो. स्वच्छ करणारी माणसं आली नाही. गोराणे सर आणि त्यांचा मुलगा पहाटे 4:30 वाजेला संडास आणि बाथरूम धुत होते. हे कोणालाच माहिती नाही, हे आजपर्यंत कोणाला माहिती नाही. अशी कितीतरी ढिगभर मला उदाहरणं इथं माणसं दिसत आहेत की ज्या माणसाने अशा कितीतरी गोष्टी केल्या ज्या अजून कोणाला माहिती नाही आणि त्याबद्दल उल्लेख करावा अशी सुद्धा त्यांची इच्छा नाही. आणखी फार मोठं काम करणारा माणूस आहे जो काल थांबू शकला, त्याच्याबद्दल बनसोडे सर सांगतील. पण मित्र हो, तुम्हाला कधी ना कधी अशा अवस्थेपर्यंत जावं लागेल की सर माझं काही उल्लेख नाही झालं तरी चालतं आहे, आपलं काम मात्र पुढे गेलं पाहिजे, संघटना पुढे गेली पाहिजे, संघटना पुढे गेली पाहिजे. हां, तिने 3 शब्द वापरले, बंध, बंधन आणि बांधिलकी. हेच मी आता सांगतो. बंध इथे आपण एकमेकांशी बांधून गेलो आहोत. बंधनवर मी आता बोलतोय. माझ्या मते ते बंधन आपण स्वतःवर काय बंधन घालतो याच्यावरती सगळं संघटनेची वाटचाल चालणार. सगळे धर्म या देशामध्ये आहेत. जगातला सगळ्यात जुना धर्म हा हिंदू धर्म आहे, पण तो ज्या पद्धतीने जगभर पसरायला पाहिजे होता तसा पसरला नाही. बुद्ध धर्म मात्र जगभर पसरला. त्याचं एकमेव कारण आहे, ती माणसं समुद्रबंदी वगैरे काही मांडणारी नव्हती. ती माणसं विचार घेऊन जगभर गेली आणि हा धर्म वाढला. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय. कोण माणसं गेली, कुठल्या देशात गेली, यांची नावं तुम्हाला माहिती नाहीत. आपल्याला आपल्या घराच्या बाहेर पडावं लागेल. ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाभर फिरणारी, लोकांना भेटणारी, स्वतःहून त्यांच्याशी बोलणारी माणसं आहेत, त्या जिल्ह्यामध्ये आपलं काम वाढलं, लक्षात घ्या. आणि ज्या जिल्ह्यातली माणसं घराच्या बाहेरच पडत नाहीत, केवळ भाषण द्यायलाच बाहेर पडतात, त्या जिल्ह्यामध्ये आपलं काम वाढलेलं नाही. भविष्यवेध जर जास्त सुरक्षित करायचा असेल आणि प्रभावी संघटनेकडे जायचं असेल तर मी कुठल्या पदावर आहे, मला निमंत्रण मिळालं की नाही मिळालं, मला सांगितलं की नाही, माझा उल्लेख झाला की नाही, या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जात तुम्हाला बाहेर पडावं लागेल. तुम्हाला म्हणण्यापेक्षा आपल्याला बाहेर पडावं लागेल. आपल्याला लोकांना भाषण देऊन त्याला ऐकण्यासाठी नाही, श्रोता म्हणून बाहेर पडावं लागेल. जास्तीत जास्त लोकांचं ऐकावं लागेल आणि गरजेपुरतंच सांगावं लागेल. आपलं काही वेळेस उलटं होतं, आपण खूप काही सांगतो आणि जमलं वेळ असला तर ऐकतो. जास्तीत जास्त ऐकायचं आहे, खूप ऐकायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि मोजकं गरजेचं तेवढं सांगायचं आहे. असं जर आपण काम करणारी पिढी, काम करणारा गट, काम करणारे तरुण उभे करू शकलो तर आपण अत्यंत चांगलं प्रभावी संघटन उभं करू शकतो असं मला वाटतं. या संबंधाने जर तुम्ही अभयभंगांचं एक चांगलं पुस्तक आहे राजहंसने काढलेलं, मला नाव लक्षात नाही, त्यात त्यांनी खूप त्यांच्या लेखांचा तो संग्रह आहे. या जीवनाचे काय करू असं काहीतरी ते पुस्तकाचं नाव आहे. हां, या जीवनाचे काय करू. त्यात त्यांनी एक किस्सा सांगितला. ते म्हणे की आम्ही विनोबांच्या आश्रमामध्ये शिकायचो, लहान होतो तेव्हा. आणि बजाज जे होते, तर त्याचं नाव कमल बजाज की कोण होते मला माहिती नाही,
ते आमच्या सोबत होते आणि हा बऱ्यापैकी मस्तीखोर मुलगा होता. खेळत असताना गेटमधून पोस्टमन आला आणि पोस्टमन विनोबांच्यासाठी पत्र घेऊन आला आणि ते पत्र विनोबांना पोस्टमनने दिलं आणि पोस्टमन म्हणाले की हे गांधीजींचं तुम्हाला पत्र आहे. या सगळ्यांनी ते बघितलं आणि ते पत्र विनोबांनी उघडलं. एकच ओळीचं पत्र होतं. ते काही सेकंदात वाचलं आणि चुरगळून टाकून दिलं. म्हणजे या बजाजला असं वाटलं की गांधींनी नक्की यांना झापलं असतं आणि हे कोणाला कळू नये म्हणून हे पत्र त्यांनी फेकलं. आता आपण विनोबांचं बरोबर त्यांना काय करूया, त्यांना मोकळं करू, सांगू की हे विनोबांना कसं झापलं गांधीजींनी, सगळ्यांना आश्रमात सांगू आपण. आणि ते धावत धावत चुरगळलेला कागद त्यांनी आणला आणि तो कागद मोकळा करून वाचला आणि गांधीजींनी लिहिलं होतं, तुझ्यासारखा महात्मा या जगात मी दुसरा बघितला नाही. याला अरे बापरे, इथं जरा उलटच आहे. स्वतःचं एवढ्या मोठ्या माणसाने केलेलं कौतुक दुसरं कोणी राहिलं असतं तर ते फ्रेम करून ड्रॉइंग रूममध्ये ठेवलं असतं. म्हणजे मी डॉक्टरांची पत्र अजून पण ठेवलेली आहेत. म्हणजे त्यांनी लिहिलं आहे की तुझ्यासारखे कार्यकर्ते हे संघटनेचे आधारस्तंभ असतात, आधार असतात असं लिहिलेलं. तुम्ही टाळ्या वाजवत आहे पण मला खूप आनंद झाला. पण नंतर मला कळलं की अशी पत्र असंख्य लिहिलेली आहेत त्यांनी. पण कौतुक वाटतं, आपलं भारी वाटतं. तुम्हाला कधीतरी थेट विनोबा व्हावा अशी माझी अजिबात म्हणजे झालं तर आनंदच आहे. पण किमान आपण त्या दिशेने स्वतःशी बोलत तरी राहू, स्वतः तरी विचार करत राहू की नाही माझं कौतुक झालं तर ठीक आहे ना बाबा. हे केव्हा होऊ शकेल, जेव्हा तुम्ही व्यक्तिप्रेम कमी करणार, जेव्हा तुम्ही तुमच्या काही इच्छा आकांक्षा बाजूला ठेवणार आणि ह्या सगळं बाजूला करत, हे सगळं बाजूला ठेवत जेव्हा आम्ही विचारांवर प्रेम करायला लागू, त्यावेळेस आपण या दिशेने नक्की जाऊ शकतो. विचारांवर प्रेम करणारी माणसं आपल्याला उभी करावी लागतील आणि त्याच्या आधी सांगितल्याप्रमाणे तो विचार काय तो आपल्याला सुद्धा स्वतःला समजून घ्यावा लागेल. ह्या प्रवासामध्ये एक कल्पना मी तुम्हाला सांगतो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो महत्त्वाची. मी अनेक कार्यकर्त्यांना असं वाढताना बघितलं आहे, वाढताना असं पुढे जाताना बघितलं आहे, पुढे जाताना बघितलं आहे. त्यांना मी सुरुवातीला बघितलं तेव्हा काय स्थिती होती आणि आज ते काय मी बघतोय. जास्त स्पष्ट सांगायचं तर त्यांची वाढ, त्यांची ग्रोथ जास्त चांगल्यासाठी मी बघतोय. मी असे पण कार्यकर्ते बघतोय की खूप वर्ष झाली पण ती ग्रोथ आता एका ठिकाणी येऊन थांबलेली, ती अजून पुढे आता काही चान्सच नाही, जातच नाही. अशी अवस्था तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येऊ शकते. आपण जे म्हणतो की जे तरुण पोरं सांगत होते की आम्हाला शिकायला मिळतं, इथे शिकतोय आम्ही, ही भावना सतत आपल्यात राहणं फार आवश्यक आहे. माझं सांगायचं मुद्दा असा आहे की अशी अवस्था आपल्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर येऊ नये. आली तर ती अत्यंत उशिरा यावी. आपलं पुढे जाणं चालत राहावं. पुढे जाणं हे सर्वार्थाने पुढे जाणं आहे. एक कार्यकर्ता म्हणून पुढे जाणं आहे, ग्रोथ होणं आहे. आपलं वाचन असेल, आपलं जगणं असेल, आपलं बोलणं असेल, आपला व्यवहार असेल, आपलं वर्तन असेल, या सगळ्या बाबतीत पुढे जात राहणं फार आवश्यक आहे. त्यासाठी 2 गोष्टी लागतात. नंबर 1, मला सगळं समजलं आहे असं आयुष्यात आपण बोलायला नको. नंबर 2, त्याच्यासाठी मी सतत स्वतःला तपासत राहायला पाहिजे, स्वतःशी बोलत राहायला पाहिजे. ही प्रक्रिया, स्वसंवादाची प्रक्रिया फार महत्त्वाची आहे. ती जर थांबली तर मनुष्य समोर बोट दाखवायला लागतो. हे जे घडलं ते याच्यामुळे घडलं, हे घडलं ते त्याच्यामुळे घडलं. स्वसंवादाची प्रक्रिया अजिबात थांबता कामा नये. हे मी एक 3 मिनटं अजून थोडंसं घेतो. हे सगळं मी डॉक्टरांच्या सोबत अनुभवलं आहे.
डॉक्टरांचा बऱ्यापैकी चांगला सहवास मला लाभला. म्हणजे मला असं वाटायचं, अजून पण माझं मत आहे की मी बऱ्यापैकी डॉक्टरांच्या जवळ होतो, बऱ्यापैकी जवळ होतो. एक किस्सा आमच्या नंदुरबारमध्ये घडला, तो सांगतो, आणि एक मुंबईमध्ये घडलेला डॉक्टरांशी संबंधित सांगतो, आणि मी माझं निवेदन थांबवतो. आमच्याकडे डाकिणीचा प्रचंड मोठा प्रश्न होता, आणि 2002 ते जवळपास 2010 8 वर्षे आपण त्याच्यावर प्रचंड काम केलं. आणि एका गावात पहिल्यांदा असं घडलं की डाकीण ठरवलेल्या महिलेला आपण पोलिसांना लावून परदेशी त्या गावात बोलून कार्यक्रम करून त्या लोकांना हे पटवण्यात यशस्वी झालो की ही महिला डाकीण नाही. मग आपण त्यांना सांगितलं की तिला हाकलून दिली होती, ती माहेर होती. मग गावकऱ्यांनी सांगितलं की तिला सन्मानपूर्वक परत बोलवायचं आहे आपल्याला. गावकऱ्यांनी ठरवलं की हो आम्ही बोलू. आमच्या सातपुड्यामध्ये एखाद्या गावाने डाकीण ठरून एखाद्या महिलेला हाकलून देणं ही तर सतत घडणारी गोष्ट आहे, पण तिला सन्मानपूर्वक गावात बोलवणं हे पहिल्यांदा घडणार. मग त्याचा प्लॅन झाला. त्याची एवढी हवा झाली त्या बातमीची की तेव्हा मला BBC-च्या न्यूज रिपोर्टरचा, टाइम्स ऑफ इंडियाच्या न्यूज रिपोर्टरचा फोन यायचा. खालचे तर सगळे होतेच की हे कार्यक्रम कधी होणार आहे, हो कधी होणार, आम्ही कसे येऊ, नंदुरबार कसं यायचं, आम्ही असे फोन चालायचे. एवढी हवा तयार झाली आणि आम्ही सगळे एकदम तयारीत. आणि डॉक्टर येणार होते. आम्ही डॉक्टरांना सांगितलं की हे पहिल्यांदा घडतंय, तुमच्या उपस्थितीत झालं पाहिजे. डॉक्टर म्हणे की येतो. दाभोळकर त्याच्यासाठी येणार, ही दुसरी गोष्ट पण व्हायरल झाली. आणि हे व्हायरल झाल्यावरती त्या गावातल्या मोठ्या पुढाऱ्यांचा आम्हाला निरोप आला की आम्हाला भेटायला. आम्ही भेटायला गेलो आणि अक्षरशः दम भरत आम्हाला सांगितलं दाभोळकरांना बोलवायचं नाही आणि तो कार्यक्रम घ्यायचा नाही. आम्ही म्हटलं अहो असं कसं सांगतात. तयारी झाली, आम्ही बऱ्यापैकी प्रचार केलेला आहे, सगळीकडे पसरलं आहे. तुमच्यासाठी 15 दिवसातून मी मोठा महिला मेळावा लावतो, त्या मेळाव्याला तुम्ही येऊन भाषण करा, दाभोळकरांना बोलवायचं नाही आणि त्या दिवसाचा त्या गावाचा कार्यक्रम पण घ्यायचा नाही. प्रश्न पडला. आपले स्थानिक कार्यकर्ते होते. मी म्हणालो की असं चालणार नाही, असं कसं म्हणू शकता तुम्ही. आज स्थानिक कार्यकर्त्यांनी माझा हात दाबला आणि मला सांगितलं की तुम्ही बोलू नका. स्थानिक कार्यकर्ते म्हणाले की हो दादा, आम्ही कार्यक्रम रद्द करतो. त्यांनी सांगितलं की हे जर कार्यक्रम घेतला तर पुढे हे NSचं कामच होऊ देणार नाही. फार वाईट वाटलं, तो कार्यक्रम रद्द केला. आणि नंतर मला कळलं तो त्याच जिल्ह्यातल्या एका मोठ्या कार्यकर्त्याने आपल्या संघटनेचा नाही समविचारी तो कार्यक्रम रद्द करण्यासाठी ही सगळी फिल्डिंग लावलेली होती. भयंकर दुःख वाटलं. असा कार्यकर्ता की अशी संघटना की जी सतत आपल्यासोबत असते, आपल्या कार्यक्रमात असते, आपण त्यांच्या कार्यक्रमात जातो, पण हे त्यांना मानवलं नाही. फार दुःख वाटलं. पण हे मी कोणाला सांगितलं नाही. दाभोळकर आले, त्यांचा भाषणाचाच फक्त कार्यक्रम घेतला. तेव्हा प्रश्नमानाचे पुस्तक प्रकाशन झालं होतं आणि त्याचा आपण प्रकाशनाचा कार्यक्रम घेतला. डॉक्टरांना मात्र मी हे सांगितलं सकाळी, डॉक्टर का रद्द झालं माहिती आहे तुम्हाला. अमुक व्यक्तीने असा प्रयत्न करून आपला तो कार्यक्रम रद्द केला. मला असं वाटतं की डॉक्टर काहीतरी म्हणतील, काहीतरी सांगतील. त्यांच्या चेहऱ्यावर काही भाव नाही. डॉक्टर करायचं काय, झापायचं का, तुम्ही तर काही झापू शकत त्यांना. डॉक्टर म्हणे दीर्घकाळ जर तुम्हाला सार्वजनिक जीवनात काम करायचं असेल तर अशा गोष्टी विसरायला शिका. असे डिस्ट्रॅक्शन जे आहेत, डिस्ट्रॅक्शन जे तुम्हाला वाटतात त्याच्यापासून तुम्हाला मुक्त व्हावं लागेल. आणि शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. बुवाबाजीविरोधी संघर्ष यात्रा होती आणि त्या संघर्ष यात्रेचा समारोप मुंबईत झाला आणि छोटा हॉल होता याच्यापेक्षा. आणि त्या हॉलमध्ये प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये तो कार्यक्रम होता. पोलीस वगैरे आले होते आणि नंतर आम्हाला कळलं की सनातन संस्थेच्या लोकांनी त्या कार्यक्रमाला विरोध केलेला होता. नंतर त्या कार्यक्रमाच्या नंतर डॉक्टरांना हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही अशी कडी करून डॉक्टरांच्या सोबत होतो. पण त्याच्या आधी कार्यक्रम सायंकाळी सुरू होण्याच्या आधी असा बाहेर स्पेस होता आणि डॉक्टर चालत असे हेरजारा घालत होते आणि मी तयारीतच होतो. तेव्हा मी बघत होतो डॉक्टरांना की डॉक्टर असं शांतपणे फिरत आहे आणि ते हळूहळू बोलत होते स्वतःशी. मला असं लक्षात आलं की ते त्यांच्या भाषणाची काहीतरी तयारी करतात. मग मीच विचारलं डॉक्टरला, डॉक्टर काय बोलत होते तुम्ही आता. तर ते सावरकरांच्या 4 ओळी बोलत होते. त्या 4 ओळी सावरकर बाकी आपल्याला मान्य नाही, पण या 4 ओळी जास्त महत्त्वाच्या आहेत जे डॉक्टर नेहमी सांगायचे
ते मी सांगतो आणि मी या ठिकाणी थांबेन. त्या 4 ओळी अशा होत्या, जे आपलं चाललंय की विचारांची थेट प्रेरणा किती महत्त्वाची आहे त्याच्याबद्दल त्या 4 ओळी आहेत. त्या अशा होत्या की घेतले ना हे व्रत आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने, जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याचे घेतले करी वाण हे सतीचे. जे व्रत आम्ही घेतलंय हे मी कोणी सांगितलं म्हणून घेतलेलं नाही, कोणाला इम्प्रेस करण्यासाठी घेतलेलं नाही, कोणाला मिळवण्यासाठी घेतलेलं नाही. हे व्रत मी माझ्या बुद्धीने घेतलेलं आहे, मी स्वतः स्वीकारलेलं व्रत आहे. दिव्य आणि दाहक आहे, हे शांत आणि शीतल नाही आहे. याच्यात मला त्रास होणार आहे, याच्यात मला विरोध होणार आहे, याच्यात माझे अपमान होणार आहेत, याच्यात कदाचित मी ग्रेट काम करेल आणि माझा उल्लेख होणार नाही. याच्यात अशी शक्यता आहे ज्या जागेच्या मी लायक असेल ती जागा मला मिळणार नाही. पण तरीसुद्धा हे काम मला करायचं आहे, कारण हे सतीचं वाण माझ्या बुद्धीने मी स्वतःच स्वीकारलेलं आहे. इथे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत आपण मजबूत असं संघटन उभं करू शकत नाही. मी स्वतः याबद्दल प्रचंड आशावादी आहे. कट्यारे सरांचं, गोराणे सरांचं सारखी असंख्य उदाहरणं मला माहिती आहेत. मी महाराष्ट्रावर फिरतो, आपल्याला प्रचंड वाव आहे, संघटना म्हणून पुढे जायला प्रचंड वाव आहे. विरोधाची परिस्थिती जास्त काम करण्यासाठी प्रेरणा देणारी असं आपण समजूया आणि मजबूत संघटन उभं करूया असं सगळ्यांना आव्हान करतो. विवेकाचा आवाज